सभासदांचा विश्वास हीच सन्मती बँकेची खरी ताकद. आमदार यड्रावकर. सन्मती सहकारी बँकेच्या शिर्डी शाखेचा स्थलांतर सोहळा उत्साहात. सामान्य शेतकरी आणि कष्टकरी सभासदांचा विश्वास जपत सन्मती सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सभासदांचे हित जपणारी ही बँक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्राहकांना दर्जेदार, सुरक्षित आणि जलद बँकिंग सेवा देत आहे. सभासदांच्या भक्कम पाठबळामुळेच बँकेची यशस्वी वाटचाल सुरू असून भविष्यातही ती अधिक प्रगती करेल असा विश्वास आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. ते रविवारी सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी या मल्टीस्टेट बँकेच्या शिर्डी शाखेच्या नूतन इमारतीच्या स्थलांतर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रविवारी मोठ्या उत्साहात झालेल्या या सोहळ्यात आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शुभ हस्ते नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. आधुनिक सुविधा, प्रशस्त ग्राहक कक्ष, डिजिटल बँकिंग व्यवस्था आणि आकर्षक अंतर्गत रचनेने सुसज्ज अशा नव्या इमारतीत शाखेचे स्थलांतर करण्यात आले असून यामुळे शिर्डी व परिसरातील ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सन्मती सहकारी बँकेच्या कार्याचे कौतुक करताना ग्रामीण भागातील आर्थिक विकासात सहकारी बँकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. सभासदांचा विश्वास कायम ठेवत बँकेने अधिक प्रगती करावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व पूजन करून नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे प्रेरणास्थान सुनील पाटील, मार्गदर्शक महादेव कांबळे, चेअरमन सिद्धांत पाटील, व्हाईस चेअरमन प्राध्यापक ए.जे. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समीर मैंदर्गी, शाखाधिकारी विनयचंद्र सूर्यवंशी तसेच संचालक अप्पासाहेब होसकल्ले, संजय चौगले, महावीर येळुरुटे, गिरीश देशपांडे, संदीप माळी, निमा जाधव, अप्पासाहेब कुडचे, वसंत कुरुंदवाडे, शीतलकुमार पाटील, सूर्यकांत उदगावे, रावसाहेब खवाटे, महावीर खवाटे, राहुल सूर्यवंशी, जयपाल शिरगावे, सागर पाटील, प्रकाश माळी, अण्णासाहेब सुतार, रामगोंडा पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, हितचिंतक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK न्यूज सुरेश कांबळे, शिरोळ.